2-3 वर्ष प्रयत्न सुरू आहे. अरमानच्या विरोधात आपल्या संघाचं अरमान जे धावांचं आहे ते पूर्ण करतो आमिर दाफेदार, बनतोय जबाबदार. आजच्या रविवारच्या सकाळच्या सत्रातला पहिला अफलातून षटकार. आमिर दाफेदार दमदार, शानदार, असरदार त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. मला आठवतं नारंगीच्या मैदानावरती याच आमिर दाफेदारनं 6 षटकार टोकले होते. आमिर दाफेदार मैदानावरती आहे आणि नजीबुल्ला ट्रॉफीमध्ये देखील त्यानं उजवी कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला होता. दादूजी कोंडे स्टेनेवरती त्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे हा उपमाचा एक काय महत्वाचा डाव त्याच्यासाठी असणार आहे. 2 गडी बाद झाल्या, जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा दोन्ही पर्वांमध्ये धमाल परफॉर्मन्स. उलटा चेंडू ऑन साइडला खेळाय, पायावरचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं फटका तर चांगला आहे, ताकद आहे, क्षमता आहे आणि आपल्या मनगडाचा वापर करत चेंडू आमिर दाफेदारनं पाठवलाय स्क्वेअरच्या दिशेनं षटकार. वा आमिर वा. आमिर दाफेदार दमदार, असरदार, शानदार आणि त्याच्या बॅटमध्ये येतो वजनदार षटकार. हवेची मिळाली मदत आणि धावांची पुरवली रसद. बॅक टू बॅक दुसरा आलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 वर 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार प्रशांत सर करतो तर विकेटला महत्त्व नाहीये. एकटा फलंदाज सुद्धा भाव खाऊन जातो. काल भावेश पवार, प्रशांत कर दोघांनी धमाल परफॉर्मन्स केला आणि श्रेयस कदमला विसरून नाही चालणार. हा एक झुंजार इनिंग होती. टीम हारली परंतु त्यांनी मन जिंकली. श्रेयस कदम मोठी धावसंख्या होती, त्याचा पाठलाग करायचा होता आणि 3 धावांनी जेव्हा पराभव होतो ना मनीष, तेव्हा क्रिकेटच्या शानदार बॅटिंग त्याने आतापर्यंत केले. ओ हो आमिर दाफेदार नाही थांबणार, तो ठोकत राहणार. तो मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना, चमकदार कामगिरी करताना हा तिसरा षटकार आमिर दाफेदारच्या बॅटमधून आलाय. आमिर दाफेदार दमदार आहे, वजनदार आहे, शानदार आहे. काय बॅटिंग करतोय तो. पहिल्या षटकात धावा होत्या 7. आता दुसऱ्या षटकानं धावा झाल्या 27. म्हणजेच मागचं षटक 20 धावांचं राहिलेलं आहे. मी म्हणालो होतो ना की एक षटक सुद्धा तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. मग ते गोलंदाजीसाठी असू द्या किंवा फलंदाजीसाठी. पहिलं षटक होतं अशोकचं, दुसरं षटक होतं अरमानचं. आता पाहूया जय कोणत्या गोलंदाजावर भरोसा तिसऱ्या षटकासाठी ठेवेल. मनीष तुला काय म्हणायचं, पहिलं षटक सिद्धेश्वर बॉईजचं होतं, दुसरं षटक भावेश एलिव्हनचं आहे. 100% ही तर मजा आहे ना क्रिकेटची. आणि असं घडेल ना तेव्हा क्रिकेट बघायला देखील या ठिकाणी प्रेक्षकांना इथे खूप मजा येईल. प्रशांत सर, आपण या दोन्ही संघांवरच चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा करण्यासाठी दोन्ही संघांनी भाग पाडला. म्हणजे पहिलं षटक जे होतं सिद्धेश्वरचं होतं, जे आयोजक आहेत या स्पर्धेचे. क्रॉस बॅटेड खेळले, एलिव्हेशन कमी होतं, बॉल स्क्वेअर लेगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचा प्रयत्न कमी पडतोय आणि 4 धावांची हमी मिळते. बॉल आता मात्र मैदानावरती पिसं कशी काढायची हे खूप चांगलं माहिती आहे आमिर दाफेदारला. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल हे आमिर दाफेदारला माहिती आहे. उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधला 4था षटकार. आमिर दाफेदार मैदानावरती आता हे मैदान गाजवण्याच्या इराद्याने उतरलाय हे सांगतोय, ठासून सांगतोय प्रतिस्पर्धी संघाला. माझा इरादा मोठ्या डावाचा वादा आणि तोच त्यांनी केलेला आहे पूर्ण. जरी विशू बाद झालाय, जरी योगेश बाद झालाय, पण एकटा लढतोय. 40 धावा धावफलकावर लावले गेले, ज्यामध्ये 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आमिर दाफेदारचं आहे. त्याचमुळे आता अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जय विचाराधीन आहे की नेमकं